नमस्कार मंडळी, तुमच्या गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत, कैरीचा सीझन आहे, उन्हाळा आहे, तर त्यासाठी तोंडाला कधी चव येईल अशी आपण चटणी बनवून ठेवणार आहोत कैरीची। तर तुम्ही पाहू शकता इथे मी काय साहित्य घेतलं आहे। इथे मी एक कैरी अशी बारीक कापून घेतलेली आहे, त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे मी असे एक वाटी भाजून घेतलेले आहेत। चवीपुरतं मीठ आहे, फोडणीसाठी मोहरी आणि कढीपत्ता आहे, हळद आहे पाव चमचा। तुम्ही इथे पाहू शकता वाटणामध्ये आपण घेणार आहोत। मी अशा 8-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, या तिखट आहेत, जिरे आहे 1 चमचा, एक कांडी लसूण सोलून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आहे थोडीशी। तर आपण काय करणार आहोत, याला आधी एकत्र वाटून घेणार आहोत। आपण कैरी आणि शेंगदाणे आधी एकत्र वाटून घेणार आहोत, नाहीतर मग ते अक्क राहतं। तर पहा, तुम्ही ही चटणी एकदा नक्की करून पहा। ही जेमतेम 5-6 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यावर नक्की टिकते। मी याला मिक्सरमधून काढून घेते। या प्रकारे थोडंसं पाणी टाकून वाटलेलं आहे। आता आपण यामध्ये हे सगळं टाकून वाटून घ्यायचं आहे। पहा, या प्रकारे वाटून घेतलं आहे मी। यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि हळद टाकणार आहोत। याला परत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, एक वेळेस वाटून घ्यायचं आहे याला मिक्सरमध्ये। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण कैरीची चटणी वाटलेली आहे। तर आपण याला मोहरी आणि कढीपत्ता आणि हिंगची फोडणी देणार आहोत। इथे तेल ठेवलं होतं, थोडंसं तेल घेतलेलं आहे, यात आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा। मोहरी तडतडली की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि हिंग टाकायची आहे। पहा, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली कैरीची चटणी बनवून रेडी झालेली आहे। मी या ज्या माझ्याकडे कैऱ्या होत्या, मी याची बनवलेली आहे चटणी। तर तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा कैरीची। ती जेमतेम 4-5 दिवस फ्रीजमध्ये टिकते। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुमची गिन्नी रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तुमची गिन्नी रेसिपी। धन्यवाद।